केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया? प्रतापराव जाधव हे आमच्या पार्टीचे सिनियर खासदार आहे. चौथ्यांदा ते निवडून आलेले, त्याच्यामुळं त्यांना देणं साहजिक आहे. त्यांचं जे नाव आलं ते योग्य आलेले आहे. साहेब, तुम्ही राज्यात मंत्री होतात, राज्यातलं मंत्रिपद सोडून तुम्ही लोकसभा लढवली, संभाजीनगरमध्ये चेहरा आहात. तुमची काही अपेक्षा होती का मंत्रिपदासाठी? नाही, माझी काही अपेक्षा नाही, कारण लोकसभा खासदार म्हणून मी निवडून आलो. शिंदेसाहेबांनी आदेश दिला, मी उभा राहिलो आणि त्यांच्या आशीर्वादानं, बाळासाहेबाच्या आशीर्वादानं मी निवडून आलो. असं काही नाही, आता खासदार म्हणून निवडून आलो, मंत्रीच व्हावं असं काही नाही. मंत्री शिंदेसाहेब जे काही प्रतापराव जाधवचं नाव घेतलं हे योग्य आहे. प्रतापराव जाधव यांना तर फोन आलेला आहे, ते मंत्री होते, पण आणखी काही अपेक्षा आहे का नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात आता मंत्रिपद? आणखीन काही अपेक्षा हे शिंदेसाहेबच बोलू शकतात, कारण शिंदेसाहेबाची आणि त्यांची काय चर्चा झाली असं मला सांगता येत नाही. पण या बाबतीत किती जागा असल्या पाहिजे, काय असल्या पाहिजे, हे शिंदेसाहेबच बोलू शकतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. प्रतापराव जाधव मंत्री झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागांना मोठी मदत होईल का? हा, बुलढाणा म्हणजे आपल्या मराठवाड्यात असल्यावानीच आहे, मेकर म्हणजे मराठवाडाचे, त्याच्यामुळं प्रतापराव जाधव एक सिनियर माणसं आहे. 2-3 टर्म आमदार राहिलेले, 3 टर्म मंत्रीसुद्धा राहिलेले आणि आता 4 टर्म ते खासदार म्हणून निवडून आलेले, तर त्यांना संधी देणंही योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.